तुम्हाला पटलं का ग शरयूचं म्हणणं? तेच तर ना, मूर्खासारखं बोलत होती की नाही ती? हो ना, एका क्षणी तर मला खूप भीती वाटत होती. ती वेड्यासारखं बोलत होती शरू. हो, वेड्यासारखं बोलत होती ती. हो ना. आणि लक्ष्मीकांत भाऊजींचं इतकं विक्षिप्त वागणं आपण पाहिलं ना, की कोणी त्यांच्या बाजूने बोलायला लागलं तर आपला विश्वासच नाही बसणार आहे. तुझं बरोबर आहे वहिनी. आपण कांताला जे काही पाहिलंय त्यानंतर तो सुधारला असेल याच्यावर आपला विश्वासच बसू शकत नाही. हो ना, त्यांचं सगळं वागणंच अविवेकी होतं. म्हणजे डोक्यात चणक आली की कशाचा धरबंधच नाही. पोळ्या खायला बसले ना की डब्यातल्या सगळ्या पोळ्या संपवून टाकायच्या. म्हणजे मागून किती लोक जेवायचे, डब्यात पोळ्या उरल्यात का नाही, कशाचं भानच नाही. मला पोळ्या खायच्यात, मी खाणार, तुम्ही तुमचं बघून घ्या असं. आणि वर म्हणायचं अतिरेक करावा म्हणजे आपल्याला त्याचा कंटाळा येतो. काही नाही ग, सगळ्या लंब्या चौड्या बाता, याव करीन त्याव करीन, सतत जग बदलायला निघाल्याचा आविर्भाव. वहिनी, ते आठवतंय ना, एकदा समाजसेवा करण्याचं डोक्यात भूत शिरलं होतं. घरातली सगळी भांडीकुंडी घेऊन निघाले. तेव्हा मात्र आई चिडल्या, म्हणाल्या स्वतः कमव आणि मग काय करायची ती कर समाजसेवा. बरोबर आहे की नाही? भाऊजीने काय थैथयाट केला होता. अगं पण आपल्या शरयूनी सुद्धा काही कमी त्रास सहन केलाय का त्याचा? तरी सुद्धा ती त्याला कसं काय भेटायला जाते ना, मला खरंच कळत नाही. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे ग, पण त्याने आपलं नुकसान होतंय हे सुद्धा तिला कळायला नको. कमाल वाटते शरयूची मला. हो, पण आता मला सांग, भाजी कोण आणणार आहे आता? हे हिशोबाचं मला नाही जमणार आहे बाई. नशीब इंदुवहिनी तुम्ही जान्हवी समोर नाही बोललात ते, नाही तर ती म्हणाली असती तुम्हाला नाही जमणार ना, मग तुम्हीच करा. लक्ष देऊन केलं ना की सगळं नक्की जमेल. बरं बरं ठीक आहे, तुला ही जबाबदारी घ्यायची नसेल तर काही हरकत नाही. सरू, आपण दोघींनी आलटून पाटून करायची का भाजी आणायची आणि बाहेरची कामं? चालेल? हो चालेल की. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता आपण शरयूवर लक्ष ठेवायचं. म्हणजे पाळत ठेवायची? वहिनी, तू शब्द कुठलाही वापर, पण हेतू लक्षात घे. आता शरयू मूर्खासारखा वागतेय असं तिला वागू द्यायचं नाही आपण, हो की नाही? त्याच्यामुळे पुढचे काही दिवस ती कुठे जातेय, काय करतेय याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. पटतंय? पटतंय का? जी अय्याजी काय झालं? गाडून टाकलेल्या आठवणी डोकं वर काढतायत. काकाच्या आठवणी? आपला मेंदू अप्रिय गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दडवून ठेवल्या जातात, नाहीशा नाही होत. मग आठवतात अशा कधीतरी. पण मग
काय वाटतं तुला अशा आठवणी आल्यानंतर? म्हणजे काकाची आठवण आल्यानंतर तुला काय वाटतं? बरं वाटावं अशा फार कमी आठवणी आहेत त्याच्या. तो आठवला की फक्त मनस्ताप, दुःख आणि पश्चाताप होतो. तुला अजूनही असंच वाटतं याची? इतकं खोल दुःख देऊन गेलाय ना तुला तो? जान्हवी, मी म्हणालो होतो ना तुला की माझ्या जवळच्या माणसांना, ज्या माणसांनी इतकं छळलंय त्याला आम्ही कधीच क्षमा करू शकणार नाही. आम्हाला कोणालाच शक्य नाही येते. पण माणूस बदलतो ना. नाही जान्हवी, सामान्य माणसाचे कुठलेही नियम कांताला लागू पडणार नाहीत. त्याचं सगळं टोकाचं होतं. त्याची हुशारी, प्रेम, राग, वाहवत जाणं सगळंच अतिरेकी. संयम, विवेक हे शब्दच त्याला माहित नव्हते. आई म्हणून मी नेहमी त्याच्या चुकांवर पांघरून घालत असले, कारण त्याच्या बुद्धीची चमक, त्याच्या विचार करण्याची पद्धत वेगळंच होता. पण नंतर नंतर सगळंच हाताबाहेर गेलं. पण शरयूशी तो ज्या पद्धतीनं वागला ते तर अक्षम्य होता. त्याबद्दल त्याला माफ करणं या जन्मात तरी शक्य नाही. तुला आठवतं का रे श्री? का माहित नाही, पण मला त्याचा चेहरा नाही आठवत आहे याची. म्हणजे तू म्हणालीस ना की आपला मेंदू अप्रिय गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो, कदाचित तसंच झालं असेल. तो नाही आठवत आहे याची. तो नाही आठवला तरी चोरून रडणारी छोटी आई अंधुक्षी आठवते. तिचा तो सुजलेला चेहरा आठवतो. आईजी, मला आठवतंय मी तिला एकदा विचारलं होतं की छोटी आई तुझ्या चेहऱ्याला काय झालं. तसं मला म्हणाली की काल रात्री एक राक्षस आला आणि मला मारून गेला. मला खूप राग आला. मी चिडलो आणि म्हणालो की मी त्या राक्षसाला मारूनच टाकतो. तसं छोटी आई रडायला लागली आणि म्हणाली की नको रे श्री बाळा, त्या राक्षसाला नको मारून टाकूस. तू त्याला मारलंस तर मी पण मरून जाईन. म्हणाली माझा जीव अडकलाय त्या राक्षसात. बिचारी शरयू. मला वाटतं छोट्या आईंशी एकदा बोलायला हवं. अजूनही त्या मनानं ह्या सगळ्यातनं बाहेर पडतील. मला नाही वाटत. मनानं कमकुवत आहे ती. तिच्याकडून कणखरपणाची फार अपेक्षा आपण नाही ठेवू शकत. शरयू सारख्या बायकांमुळेच या असल्या पुरुषांचं फावतं. राक्षस असला तरी माझा जीव अडकलाय त्याच्यात असं म्हणणाऱ्या बाईला तू काय आणि कसं समजवणार आहेस? त्यामुळे जिला आत्मसन्मान आणि स्वतःचं संरक्षण या महत्वाच्या गोष्टींची जाणीवच नाहीये, तिला ती करून देणं आपली जबाबदारी आहे. मला पटतंय तू काय म्हणतेस त्या आईची. काकाला पुन्हा छोट्या आईच्या आयुष्यात येऊ द्यायचं नाही. आपल्या या घरात येऊ द्यायचं नाही, आपल्या आयुष्यात पुन्हा येऊ द्यायचं नाही. मग त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरी चालेल. आपण करू रे, पण शरयूचं काय?
ती भावनेच्या भरात भलतच काहीतरी करून बसली तर नाही 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 आईजी. आईजी असं काहीच नाही होणार. हवं तर मी बोलतो तिच्याशी. हा आता लगेच बोलतो. हा आजी नका काळजी करू, सगळं नीट होईल. जान्हवी, ज्या गोष्टी आपल्या हातात असतात ना त्याबद्दल आपल्याला विश्वास असतो. पण यापुढे मी फार काही करू शकेन असं नाही मला वाटत. तेवढा वेळही नाहीये माझ्याकडे. सगळ्यांचं सगळं नीट आहे असं बघितलं ना की जाताना निश्चिंतपणे जाईन मी. आईजी असं का म्हणताय? श्री आहे ना, श्री करेल, सगळं व्यवस्थित करेल. आता सगळ्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. जान्हवी, माझ्यावर विश्वास ठेव. कांता परत येण्यानं शरीरचं काही भलं होईल असं मला एक क्षणभरही वाटलं असतं ना तर मी माझी तत्व बाजूला ठेवली असती. पण तो खूप छळायचा तिला. आणि स्त्रियांबद्दल आदर नसणाऱ्यांना या घरात जागा नाहीये. श्रेय विसरते, जराशा गोड बोलण्यानं पागळते. तिला सांभाळायला हवं. तिच्या दृष्टीनं मी वाईट ठरली. आता तुझ्या समजवण्यानं काही होतंय का बघ. जा जा जा. श्री तिच्याशी बोलेल ना तेव्हा तुला तिथं असणं गरजेचं आहे. हो आईजी. जा जा लवकर. छोटी आई, मला कळतंय तुला काय होतंय ते. नाही श्री, तुला नाही कळू शकत. कुणालाच कळू नाही शकत मला काय होतंय. मग सांग ना मला. सांगितलं, सगळ्यांसमोर कबूल केलं की हो मी ह्यांना भेटते. आता जी काय शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. जा वाटल्यास जाऊन सांग तसं. अगं छोटी आई, असं नाहीये. तुला त्याला भेटावंसं का वाटतंय असं कोणीही विचारणार नाहीये तुला. मी नाही. पण म्हणून मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण करून टाकतोच असं नाही ना. त्यामुळे नुकसान होऊ शकतं आपलं. भूतकाळात काय घडलंय, भविष्यात काय घडू शकतं ह्याचाही विचार करायला हवा ना. मला नाही करायचा विचार श्री, मला नाही करायचा. मला कुठल्याच गोष्टीचा नाही विचार करायचा. मला विचार केला की मला त्रास होतो या सगळ्याचा. मला नाही विचार करायचा. का त्रास होतो? का त्रास होतो? कारण विचार केल्यानंतर जे उत्तर मिळतं ते चांगलं नसतं म्हणून. हो ना छोटी आई, त्यानं तुला किती त्रास दिला हे सगळ्यात जास्त तुला माहितीये. आम्ही फक्त बाहेरनं पाहिलंय, तू ते अनुभवलंयस. पण आता ते जुनं झालं ना. ते सगळं जुनं झालं पूर्वीच. पण म्हणून आपण अनुभवातनं शहाणं व्हायचं की नाही? श्री ऐक ना, प्लीज ऐक. ते माझ्याशी वाईट वागायचे पण पूर्वी. आता ते तसे नाहीये. आता ते माझ्यावर प्रेम करतात.
खूप प्रेम करतात. श्री खूप जास्त प्रेम करतात. त्यांना गरज आहे माझी. असं तुला वाटतंय? श्री खूप जास्त प्रेम करतात. त्यांना गरज आहे माझी. असं तुला वाटतंय? असं ते म्हणतात. श्री श्री ऐक ना, तू सांग ना आईना. आईनं म्हणावं की मला मला त्यांच्यापासून लांब नका ठेवू. तू बोल ना आईंशी. छोटी आई, त्याला तुझी का गरज आहे याचा विचार कर ना. अगं तू खूप भोळी आहेस. हा, आणि ते खूप हुशार आहे. हे बघ, ते हुशार आहेत आणि मी हुशार नाहीये याचा त्यांना राग येत असेल. आणि मग राग आल्यावर माणूस कसाही वागतो ना, म्हणून ते तसे वागले असतील. आणि आता ते म्हणतात की त्यांचं चुकलंय असं. तू बोल ना आईशी. काय बोलू मी? हा छोटी आई, काय बोलू? आई आजीनी जो काही निर्णय घेतलाय ना, तो फक्त तुझा विचार करून निर्णय घेतलाय. आणि तू त्याच्याबद्दल जे काही सांगतेस, तुला त्याच्याबद्दल जे काही वाटतंय ना, त्याच्यावर विश्वास नाहीये माझा. तू खोटं बोलतेस असं नाही म्हणायचंय मला, पण त्याच्या ज्या काही आठवणी आहेत ना मनामध्ये, त्यावरनं मला असं वाटतं की तो इतका नाही बदलू शकत. ऐक माझं छोटी आई, तो तुला फक्त पुन्हा त्रासच देऊ शकतो याची भीती वाटतेय. श्री, तूही ऐकत नाहीस माझं. आता काय करू मी? वचन दे मला छोटी आई, यापुढे तू त्याला कधीही भेटणार नाहीस. माझी शपथ आहे तुला. श्री, अरे काय बोलतोयस तू? शपथ वगैरे काय घ्यायला सांगतोयस? जानवी, मला माहितीये मी काय करतोय ते. छोटी आई प्लीज, हे बघ, माझ्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये म्हणून मला हे पाऊल उचलावं लागतंय. माझी शपथ आहे तुला. यापुढे तू त्याच्याशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाहीस, त्याला भेटायचं नाहीस, त्याला फोनही करायचा नाहीस. नाही, मी तुझ्यावर कोणतीही पाळत ठेवणार नाहीये. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. श्री, श्री का असं वागतोस माझ्याशी? कारण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे छोटी आई. आणि मला माहितीये की तूही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस. म्हणून माझी शपथ मोडू नकोस. माझी एक ब्रेकफास्ट मीटिंग आहे, मी येतो. इंदू, चल तुझा चहा केलाय. हो आले. बेबी. थँक्यू. श्री, अरे कुठे चाललास तरा तरा? अगं ऑफिसला चालला. नाश्ता करून जा, तयार आहे. नाही, आता नको काही. का रे? अगं माझी एक ब्रेकफास्ट मीटिंग आहे. अरे श्री, निघालास तू? थांब थांब, डबा भरून ठेवलाय, देते मी लगेच. ए मावशी, अगं नको. अरे देते, थांब. श्री, अरे असं उपाशी पोटी नाही जाऊ ऑफिसला. आई, अगं भूक नाही आता मला. श्री, काय झालं? बरं आहेस ना? नाही, कसलं टेन्शन नाहीये ना? नाही, मला कसलं टेन्शन येणार? श्री, शरूचं टेन्शन घेतलंयस का? नाही, म्हणजे टेन्शन असं नाही,
पण तेच ते. टेन्शन नाही पण काळजी वाटते. हल्ली काळजी वाटावी असंच वागतेय शरीर. पण श्री, तू डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. खरंच श्री, तू नको ना विचार करूस. आई आहेत ना, त्या बघून घेतील. आई त्याचीच तर काळजी वाटतेय. म्हणून मला शरयूचा राग येतो. सगळं घर गॅसवर आहे. आपल्या या वागण्याने पोराच्या जीवाला घोर लागला असेल हेही कळत नाही तिला. लहान आहे का आता? नव्यानं प्रेमात पडलेल्या मुलीसारखं वागते. मग काय तर, हल्ली ऐकूनही घेत नाही काय ती आमचं. एवढंच होतं ना तर जायचं होतं भाऊजींबरोबर. डोकं ठिकाणावर आलं असतं. आता हे जे उतू चाललंय ना प्रेम, ते नसतं गेलं. हो ना ग. शरयू जर भाऊजींच्या बरोबर गेली असती ना तर 4 दिवसात परत आली असती. इथे आपण इतक्या सगळ्या जणी होतो तरी सुद्धा हाल हाल केले तिचे. एकटी त्यांच्या तावडीत सापडली असती तर काय केलं असतं कल्पना सुद्धा करवत नाही. हे सगळं आपल्याला कळतंय, पण तिचं काय? का आता हेही विसरलीये? वंसा, हो कसं शक्य आहे? भाऊजींच्या एक एक गोष्टी आठवल्या ना की माझ्या अंगावर काटा येतो. शरयू कसं विसरली? हो ना, ते रात्री अपरात्री दारू पिऊन येणं, अर्वाच्य बडबड, बाहेर उभे असलेले ते मित्र, आणि कधी शुद्धीत असले तर प्रचंड मोठ्या मोठ्या गप्पा. बिझनेस तर असं करायचंय, इतके पैसे मिळवायचे, हे आणि असं कितीतरी. हो ना. आणि दिवस संपला की पुन्हा धिंगाणा सुरू. वहिनी, तुला आठवतंय का ग? एकदा तर एवढा तमाशा केला होता की हवालदारला बोलवायची वेळ आली होती. म्हणजे आता त्या पुन्हा आठवणी, ते विषय परत सुरू झाले. छे. पण मला वाटतंय शरयू कांताला तरीही भेटेल.